बातमी त्र्यंबकेश्वर मधून आहे। त्र्यंबकेश्वर रोडवरील साई किनारा हॉटेलवर टोळक्यांनी हल्ला केला। 10 ते 15 जणांनी लोखंडी रॉड आणि दांडक्यानं हल्ला केला। हल्ल्यामध्ये हॉटेल मॅनेजर गंभीररित्या जखमी झालाय, तर हॉटेलची सुद्धा तोडफोड केल्याची घटना घडलेली आहे। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा चित्रित झालाय। पोलिसांकडून घटनेचा तपास सध्या सुरू आहे। 10 ते 15 जणांनी लोखंडी रॉड आणि दांडक्यानं हा हल्ला केलाय। हा हल्ला कशामुळे झाला, काही वाद होता का, या संदर्भामध्ये आता पोलीस अधिकचा तपास करतात। आपण सीसीटीव्ही कॅमेरामधली ही दृश्य पाहतोय। या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, नेमका हा वाद काय होता आणि सध्या पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतायत? सिद्धेश, 10 ते 15 जणांच्या एका टोळक्याने नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील असलेल्या एका हॉटेलवरती हल्ला केला। आता नेमका हे हल्ला कशासाठी केला, मारहाण कशासाठी केली, तर या संदर्भात अद्याप माहिती कळू शकलेली आहे। पण या सगळ्या हल्ल्यामध्ये एकूणच हॉटेलचा जो मॅनेजर आहे तो अत्यंत गंभीररित्या जखमी झालेला आहे आणि या मॅनेजरला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। 10 ते 15 जणांच्या टोळक्याने हे संपूर्ण हल्ला केल्याचं दृश्य जे आहे ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं। या सगळ्या घटनेनंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काही लोकांना सुद्धा ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। या सगळ्या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। अधिक चौकशी पोलीस करताना बघायला मिळत आहे। नक्कीच। पण किरण, या सगळ्यामध्ये सध्या आपण बघितलं असेल तर नाशिकमध्ये सुद्धा गुन्हेगारी दिवसागणिक वाढू लागलेली आहे। पोलिसांचा कुठेतरी कारवाईला दिरंगाई होते का, किंवा पोलिसांचा काही अंकुश राहिला नाहीये का या गुन्हेगारीवर? खरं तर सध्या इलेक्शनचा माहोल सुरू आहे। पोलीस आपल्या पद्धतीनं कारवाई वगैरे करत आहेत, पण ही घटना नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये घडलेली आहे। ग्रामीण भागात सुद्धा गुन्हेगारी वाढतोय का, या सगळ्या घटनेमुळे अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय। पण या सगळ्या घटनेची नोंद जी आहे ते ग्रामीण पोलिसांनी सुद्धा घेतलेली आहे। या सगळ्या प्रकरणी काही संशयितांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेली अशा पद्धतीचं माहिती मिळते आणि या नेमका हा हल्ला कशासाठी झाला आणि कारण काय होतं, तर या सगळ्या मागे जी चौकशी आहे ते पोलीस करताना बघायला मिळते। खरंय। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।